नाशिक पश्चिमच्या दमदार आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण त्याचबरोबर भूमिपूजनाचे कार्यक्रम संपन्न करण्यात आले। प्रभाग क्रमांक 8 मधील नवशा गणपती मंदिर जॉगिंग ट्रॅकवर सभागृह उभारावं अशी मागणी या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक संघ आणि महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आली होती। या मागणीचा पाठपुरावा करत या ठिकाणी आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून सभागृह मंजूर करण्यात आलं होतं। या सभागृहाचं काम नुकतंच पूर्ण झाल्यानं राणी लक्ष्मीबाई सभागृहाचं लोकार्पण शुक्रवारी मोठ्या उत्साहात स्थानिक रहिवासी असलेले ज्येष्ठ नागरिक बच्चाव काका आणि भदाने सर आणि भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते फीत कापून या सभागृहाचं लोकार्पण करण्यात आलं। दरम्यान प्रभाग क्रमांक 8 अंतर्गत आमदार सीमा हिरे यांच्या निधीमधून अनेक लोकोपयोगी कामं झाली असल्याचं भाजप मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं। नवशा गणपती येथे कॉन्क्रीटचे रस्ते झाले आणि या भागातला सुद्धा विकास ताईंच्या माध्यमातून झाला। आनंदवली गाव या ठिकाणी मारुती मंदिर जे गावाचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी मोठं सभागृह ताईंच्या माध्यमातून झालं। आताच श्री स्वामी समर्थ केंद्र हे सुद्धा आनंदवली गावात आहे त्या ठिकाणी सुद्धा अतिशय भव्य दिव्य असा सभा मंडप हा ताईंच्या निधीतनं त्या ठिकाणी सुरू आहे। त्याचप्रमाणे आपल्या नाशिकचं वैभव सोमेश्वर भगवानच्या ठिकाणी जे रोड होते ते काँक्रीटीकरण ताईंच्या माध्यमातून झाले। त्याचप्रमाणे खाली मिनी थिएटर झाले आणि आता अतिशय भव्य दिव्य असा त्या ठिकाणी कामाचा मोठा नियोजन ताईंनी धरलंय आणि सोमेश्वरला त्या ठिकाणी पूर्ण होत आहे। त्याचनंतर बालाजी भगवंताच्या ठिकाणी मोठी आपली निधी देऊन त्या ठिकाणी सभागृह ताईंच्या माध्यमातून बांधले। आपल्या मतदारसंघात नाही तर मतदारसंघातल्या लोकांच्या काही जमिनी या चांदशी जलालपूर भागात असल्यामुळे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना या भागामध्ये शिक्षणासाठी येण्यासाठी चांगला रस्ता व्हावा म्हणून आपल्या निधीतनं आनंदवली गाव ते जलालपूर हा मोठा रोड ताईंच्या माध्यमातून झाला। या हॉलचा उपयोग योगा वर्ग, संस्कार वर्ग, आबाल वृद्ध यांच्यासाठी होणार असून चांगल्या कामासाठी या सभागृहाचा उपयोग होईल असा विश्वास नवरंग महिला मंडळाच्या मनीषा राणे यांनी व्यक्त केला। या ठिकाणी आमचं जे नवरंग महिला मंडळ आहे हे विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहे। या ठिकाणी योग वर्ग असतील किंवा संस्कार वर्ग असतील म्हणजे आबाल वृद्धांसाठी अगदी लहान मुलांपासून तर वयस्कर व्यक्तींपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात। या ठिकाणी आजपर्यंत एक ओळख होती तो म्हणजे या आवश्यक असलेला हे सभागृह, कारण की वेगवेगळ्या स्पर्धा घेताना वेगवेगळे कार्यक्रम घेताना सभागृहाची एक आवश्यकता होती आणि ती आज परिपूर्ण होते आहे। सीमाताईंच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे राणी लक्ष्मीबाई सभागृह आज आपल्या हातात मिळालेलं आहे किंवा आपल्या ताब्यात मिळालेलं आहे। त्याबद्दल मी मनपूर्वक आनंद व्यक्त करते। यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ आणि नवरंग महिला मंडळाच्या वतीनं उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ नागरिक संघ आणि महिला मंडळ यांनी संयुक्तपणे आणि समंजसपणानं हा हॉल वापरावा अशा सूचना करत मनपा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना साथ द्या असं आवाहन यावेळी आमदार सीमा हिरे यांनी यावेळी केलं। मग जशी मागणी आली त्या पद्धतीने मग हॉलसाठी मंजुरी घेतली आणि आज एक चांगला हॉल आज आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी इथे उपलब्ध झालेला आहे। खरं तर इथे ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे आणि महिला मंडळ पण आहे, त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्या सगळ्यांसाठी हा हॉल आहे। आपण सर्वजण मल्टीपर्पज हॉल आहे म्हणजे आपण सर्वजण याचा लाभ घेऊ शकतात। हा फक्त महिला मंडळाचा आहे किंवा हा फक्त ज्येष्ठ नागरिकांचा आहे असं काही तिथे वादग्रस्त होऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे। कारण एका कॉलनीत हॉल बांधणार तिथे 2 गट होऊन गेले, तसं होऊ नये। म्हणजे सगळ्यांनी जर सामंजस्याने आपले दुसऱ्या गटाला ओपन स्पेस असेल तर बांधून द्या। आपण जर सगळ्यांनी सामंजस्याने आपली वेळ सांभाळून सगळ्यांना जर हा हॉल खुला करून दिला तर मला वाटतं सगळ्याच कॉलनीतल्या आणि इतरही या परिसरातल्या नागरिकांना त्याचा चांगला फायदा होईल। आपल्या या परिसरात नारायण बोध आपल्या सगळ्यांना फक्त एकच या निमित्ताने सांगेल की पुढील काळात निवडणुका येतात महानगरपालिकेच्या आणि तुम्ही आतापर्यंत जशी भारतीय जनता पार्टीला साथ दिली तशीच यापुढे सुद्धा आपण सर्वजण आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा। कारण यावेळेस सुद्धा आपल्याला महानगरपालिकेत महायुतीचा झेंडा हा फडकवायचा आहे आणि त्यामुळे 100% नारा आपण सगळ्यांनी दिलेला आहे। आमदार सीमा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त
मतदारसंघामध्ये लोकार्पण त्याचबरोबर भूमिपूजनाचे कार्यक्रम संपन्न होत असताना अन्यायाविरुद्ध आमदार सीमा अहिरे यांचं रणरागिणी स्वरूप बघायला मिळालं, असं मत भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांनी व्यक्त केलंय. अतिशय चांगलं असं काम आमच्या सीमाताई करताय. सीमाताईंचा 30 जूनला वाढदिवस आहे आणि असंही म्हटलं तरी चालेल का त्या वाढदिवसाच्या निमित्तानंच आजपासून त्यांनी भूमिपूजन असतील, लोकार्पण असेल, काही असेल त्याचा धडाका चालू केलाय. कारण 30 जूनला काही एवढं होणार नाही सगळं, त्याच्यामुळे आजपासून सुरुवात केली असं मला वाटतंय. सीमाताईंचे होर्डिंग पण खूप छान लागलेले. दरवेळचे होर्डिंग असे गुबगुबीत आसरे वगैरे राहायचे, पण यावेळच्या होर्डिंग मध्ये सीमाताई खुन्नस देत आहे. ज्या दिवशी मी त्या मंडळाचे अध्यक्ष वैभव महाल यांच्या वाढदिवसाला गेलो, माझ्या बरोबर श्याम बडोदे होते सीमाताई. त्यांना म्हटलं थांबा मला ते होर्डिंग कडे बघू द्या. म्हणजे काय झालं तर म्हटलं त्या माझ्याकडे खुन्नस नाही पाहत आहे असं बोलते त्या फोटो मध्ये, तर जायचं का नाही त्या वैभव महाल यांच्या वाढदिवस. तो सूचक आहे, काहीतरी इशारा, तो ज्याला समजल तो समजल. बघा माझ्या नादी लागू नका असं त्यांना कदाचित सांगायचं असेल. ठीक आहे, तो एक विनोदाचा भाग आहे. परंतु ज्याप्रमाणे कोणी मग वक्त्यांनी सांगितलं, मला वाटतं राणेताईच बोलल्या का त्या सौम्य आहे, शांत आहे, संयमी आणि काय समय सारख्या बोलल्या. कुठं होत्या राणेताई, कुठं बसलेल्या, आणि त्या समय सारख्या राणेताई त्या समयमध्ये जी ज्योत राहते ना ती चटका देते बर का. म्हणजे त्या एवढे सगळे विशेषण लावले पण एक विशेषण तुम्हाला लावलेलं नाही. एक विशेषण असं आहे का ते रणरागिणी झाल्यावर तुम्ही बघायला पाहिजे त्यांना काय आहे. ज्यांनी एकदा पाहिलं का ह्या कारणावरून सीमाताई रणरागिणी झाल्या, परंतु ते काही चूक करणार नाही, त्या रणरागिणी होतात आणि पेटून उठतात अन्यायाविरुद्ध. म्हणजे त्याचं छोटस उदाहरण आहे. एका कार्यकर्त्यावर अन्याय झाला, छोट्याशा कार्यकर्त्यावर, तरी त्या तुटून पडल्या होत्या. इतकं त्यांचं रणरागिणी झाल्यावर काय असतं, दोन बाजू असतात. जी व्यक्ती जेवढी खूप शांत असते ना तर त्याला गृहीत नका धरत जातो. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बच्चाव काका यांनी आमदार सीमा अहिरे यांच्या कामाचं कौतुक केलं. ताईंना मी एक दिवशी सांगितलं की आज सांगडा आहे, हा तुम्ही पूर्ण करून एक चांगला हार करून दिला तर तो आमच्या सगळ्यांचा उपयोगी होईल. इथं जेवढे भाग्यवान भाग आहे, एवढा जॉगिंग ट्रॅक कुठेच चांगला नाही. इतके सुंदर झाडं आहेत. महिला सकाळी येतात, व्यायाम करतात, तरुण पोरं येतात, ज्येष्ठ नागरिक येतात. सगळ्यांसाठी खूप चांगला एरिया आहे. एवढी जागा कुठेच नाही. किती मोठी जागा आहे, ती भाग्यवान आहे आपण. कारण रस्त्यावर जाऊ शकत नाही आपण, ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर जाऊ शकत नाही. खूप मोठं रहदारी वाढलेली आहे, त्यामुळे वेळोवेळा म्हणून इथं फिरणं होतं आणि सगळ्यांची बोलणं चालणं होतं आणि त्यामुळे फ्रेश राहतं माणूस, बाकी काही नाही. कार्यक्रमाप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, भाजप नेते महेश हिरे, भाजपा नेत्या रोहिणी नायडू, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, उषा बेंडकोळे, वर्षा भालेराव, रश्मी हिरे बेंडाळे, मंडल अध्यक्ष नारायण जाधव, हिरामण बेंडकोळे, दशरथ लोखंडे, प्रवीण पाटील, हेमंत नागरे, प्रेम पाटील, माणिक गायकर, दिगंबर धुमाळ, गौरव घोलप यांसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.